सोलापूर शहर शांत दिसत होतं, पण बुधवारी पहाटे जे घडलं, सोलापूरच्या आर्थिक इतिहासातील एक मोठं वळण ठरू शकतं. कारण पहाटेच आयकर विभागाने शहरातील विविध ठिकाणी मोठी आणि अचानक कारवाई सुरू केली. ही धाड सराफ व्यापारी, काही मोठे रिअल इस्टेट व्यावसायिक, कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील काही दिग्गज, काही विधिज्ञ यांच्यावर केंद्रित होती. शहरात सोलापुरात बुधवारी लवकर सकाळपासूनच अनेक भागात तणावपूर्ण वातावरण जाणवत होतं. तर नमस्कार, मी आहे ओंकार आणि आपण पाहत आहे डिजिटल केसरी. तर याचा संपूर्ण रिपोर्ट पाहूया. तर नेमकं काय घडलं? रात्री अंदाजे 3 वाजता कर्नाटकातून जवळपास 90 आयकर अधिकारी सोलापुरात दाखल झाले. हे अधिकारी अत्यंत गोपनीयतेने शहरात आले. काही वाहनांवर तीर्थक्षेत्राचे स्टिकर्स लावलेले होते, जे नेहमीच्या धाडीच्या तुलनेत वेगळं आणि संशय टाळणारं पाऊल मानलं जात होतं. पहाटे 6 वाजता अक्षरशः एकाच वेळी अनेक घरांवर, दुकानांवर, कार्यालयांवर आणि गोदामांवर धाड सुरू झाली. शहर पोलिसांचे 25 पोलीस कर्मचारी या कारवाईत मदत करण्यासाठी तैनात करण्यात आले होते. यामुळे ही कारवाई किती मोठ्या प्रमाणावर होती हे समजतं. या धाडीत आपटे, वेणुगुरकर, कोळी, मनोज शहा, हेरिटेजचे मालक समीर गांधी, किमया कन्स्ट्रक्शन, नारायण पेटकर आणि ॲडव्होकेट उमेश मराठे यांच्या नावाने शहरात खळबळ माजलेली आहे. ही फक्त एक साधी तपासणी नव्हती. आयकर विभागाने गेल्या 7 ते 8 वर्षातील आर्थिक व्यवहारांची कागदपत्र, गोपनीय डायऱ्या, लेजर, हार्ड डिस्क, मोबाईल डेटा, मेल्स सगळं एक एक करून तपासायला सुरुवात केली. कारवाईच्या प्रत्येक क्षणाक्षराची व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आलेली आहे. या तपासात डिजिटल फॉरेन्सिक टीमही दाखल होती, ज्यामुळे व्यवहारांचे इलेक्ट्रॉनिक पुरावे जसे की ऑनलाईन पेमेंट, चेक एंट्रीज, जमीन व्यवहाराचे करार आणि कथित बनावट कंपन्यांचे डिजिटल ट्रेल्स याचा सखोल अभ्यास करण्यात आला. अधिकाऱ्यांकडे विशेष सॉफ्टवेअरही होते, जे गोपनीय व्यवहार, आयकर दाखल्यांमधल्या तफावत, अचानक वाढलेली संपत्ती आणि नोंद न केलेले उत्पन्न या सर्वांचा वेगाने मागोवा घेऊ शकत. धाड दरम्यान अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी, गोपनीयतेसाठी आणि माहिती बाहेर लीक होऊ नये म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. अधिकाऱ्यांचं जेवण, पाणी, वाहनांची हालचाल सगळं एकदम गोपनीयतेत होत होतं. ही धाड सकाळी 7 वाजता सुरू होऊन तब्बल रात्री 11 वाजेपर्यंत म्हणजे 17 तास चालली. आयकर विभागाने इतका मोठा कालावधी फक्त तेव्हाच खर्च केला जातो, जेव्हा कागदपत्रांमध्ये मोठ्या रकमेच्या तफावतीचा किंवा संशयास्पद व्यवहारांचा मागोवा स्पष्ट दिसू लागतो. सध्या परिस्थिती अशी आहे की कर चोरीचा आकडा मोठा असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. आयकर विभागाला मिळालेल्या डायऱ्या, कागदपत्रे, नोटबुक्स आणि डिजिटल डेटा याचे विश्लेषण पुणे सोलापूरच्या संयुक्त टीमकडून सुरू आहे. काही ठिकाणी पुण्यातील व्यवहार आणि सोलापुरातले व्यवहार एकमेकाला जुळत नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. म्हणजे हे फक्त सोलापुरात पुरतं प्रकरण नाही आहे, त्यापुढे धागेदोरे असू शकतात. सोलापूरमध्ये गेल्या काही महिन्यापासून वाढलेल्या जमीन व्यवहारांमुळे, सराफ बाजारातील मोठ्या खरेदीमुळे आणि काही अचानक उभ्या राहिलेल्या कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्समुळे आयकर विभाग आधीपासूनच संशयात होता. त्यामुळे ही धाड अचानक नसून बराच काळ गोपनीय तपास करूनच आखली गेल्याचा संकेत आहे. या धाडीमुळे शहरात एकच चर्चा आहे की पुढे कोण? कारण उद्या आणि पुढील काही दिवसात आणखीन काही ठिकाणी कारवाई होऊ शकते, असे आयकर विभागाचे अंतर्गत संकेत समोर येत आहेत. कोणत्या घरातून किती कागदपत्र मिळाली, कोणत्या घराला नोटीस देण्यात आली, कुणाला कुठल्या व्यवहारांवर सर्वाधिक शंका आहे, या सर्वांचा तपशील अजून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेला नाही आहे. कारण प्रकरण गंभीर आहे आणि तपास सुरूच आहे. सोलापूरच्या आर्थिक नाडीवर, बाजारांवर आणि काही मोठ्या व्यावसायिकांच्या प्रतिष्ठेवर ही कारवाई मोठा परिणाम करू शकते. शहरातील सराफ बाजार, बिल्डर लॉबी, जमीन व्यवहार तसेच राजकीय जोड असलेल्या व्यावसायिकांच्या भविष्यातील हालचाली याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. लोकमतने दिलेल्या प्राथमिक रिपोर्टनुसार सराफ, विधिज्ञ आणि काही हॉटेल व्यावसायिकांवर धाड झाल्याची पुष्टी मिळते. मात्र आज चर्चेत असलेल्या सर्व नावांना अधिकृतरित्या मान्यता मिळालेली नाही आहे. उद्याच्या अपडेटमध्ये तुम्हाला सविस्तरपणे मी सांगणार आहे या धाडीतून नेमकं काय जप्त झालं, कोणत्या व्यवहारांवर सर्वाधिक संशय वाढला आहे आणि पुढच्या लिस्टमध्ये कोणाचं नाव असू शकतं. तर डिजिटल केसरीला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि यूट्यूबवरती देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. येणाऱ्या सगळ्या अपडेट्ससह पुन्हा भेटूया. तत्पूर्वी धन्यवाद.